जेवायला काय बनवलेस ग मम्मी? मोठा पोरगा विचारतो जेवायला काय बनवलं, छोटा पोरगा विचारतो जेवायला काय बनवलं. एक सुद्धा पोरगा विचारत नाही की ए मम्मी तू काय जेवलीस, तुला भूक लागली का नाही. एक तर उन्हातानाचं बाहेर जावा, बाहेरून घरी यावा, बाहेरचं करा घरातलं करा. बाई एवढी हालत खराब होती ना तुम्हाला काय सांगू. त्याच्यामध्ये एवढं रिक्षा महाग झाली. पहिला रिक्षाचा मीटर होता कमी, आता झाला जास्त. 26 रुपये हो, 26 रुपये. हो 26 रुपये आणायचे कुठनं राव. तुम्हाला सांगते पहिलं माणूस चालत चालत पण प्रवास कापायचा. आता इथून इथं बसायला लगेच ओ भाऊ येता का रिक्षाने, ओ भाऊ येता का रिक्षाने, इथं चला. आणि रिक्षावाले हे बापरे, यांना तर जसा अमेरिकेवाला भाव आलाय की जसं का त्यांना अमेरिका USA ला जायचं असतंय. इथं इथं चालायला नाही म्हणतात सरळ सरळ. सांगा बोला आता गरिबांनी काय करायचं. आपण जाणारे बसने ट्रेननी लोक, आपण किती त्रास काढायचा सांगा बरं. सारखी महागाई, तिकटी वाढत्यात, रिक्षाचे भाव वाढत्यात, बसचे तिकटी वाढत्यात, ट्रेनचे तिकटी वाढत्यात. आता तर काय झाली ती AC लोकल. अहो त्या AC लोकलमध्ये बसायचे आपल्या गरिबाची ऐपती का सांगा. AC लोकलचं तिकीट ये राव. अहो आणायचे कुठनं पैसे एवढे. तर मला सांगा तुम्ही माझ्या बोलण्याशी सहमत असाल तर खाली लाईक शेअर कमेंट बटन आहे, तिथं जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि फॉलोचं बटन दाबायला बिलकुल विसरू नका. या महागाईच्या तडजोडसाठी तुम्ही आम्ही मिळून एकत्रच बोललेलं बरं आहे. अहो काय राव, काही घ्यायचं म्हणलं साधं एवढीशी साबणाची वडी यायची 5 आणि 10 रुपयाला. आता येते कितीला. डीमार्ट मध्ये जावा, बिग बाजार मध्ये जावा, मोठ्या मोठ्या शॉपिंग मॉल मध्ये जावा. अहो काय झालाय भावा. आता सांगा तुम्ही जगायचं कसं. आपण एक तर साधारण माणसं म्हणायला गेलं तर मराठी माणसांचं काय झालं की पाकिट पाहतात. कुठं जायचं म्हणलं का पाकिट, महिन्याचा हिशोब. राशन आलं तर गॅस येत नाही, गॅस आला तर लाईट बिल जात नाही, लाईट बिल आला तर भाजीचं बिल जात नाही, भाजीचं बिल आला तर कामावर जायला पैसे राहत नाही. राव करायचं तरी काय सांगा तुम्ही. कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा करून की काय करायला पाहिजे. मला तडजोड काढायला शिकवा राव. कसं असतं एवढ्या पैशामध्ये एवढं चालवा, तेवढ्या पैशामध्ये तेवढं एवढं सहज राहिलं नाही हो जीवन. आजकाल तर हर गोष्ट सेकंड हँड मध्ये यायला लागली. आता मग माणसाने नवीन घ्यायचं का नाही काय सांगा. पोरांच्या शाळा आहे, घर आहे, खर्च आहे. अहो किती तडजोड करायची. यांना मत द्या त्यांना मत द्या, आपण तर सगळ्यांनाच देतो. जे जिंकून येते त्याच्या पाठीपाठी आपण. आता लाडकी योजना आपण त्याच्या पाठीपाठी, आता दुसरी योजना आली आपण त्याच्या पाठीपाठी. पण आपल्या पाठी कोण आहे, आपले आपणच आहे हे तर विसरूनच जातो ना. काय करायचं आता तुम्हीच सांगा.